श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। योजनेच्या पाण्याबाबत खासदार विशालदादा पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक। लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या दिल्या स्पष्ट सूचना। शेवटच्या टोकावरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये, खासदार विशालदादा पाटील। दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जत तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर। जत तालुक्यातील तीव्र उन्हाळा आणि वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असल्याने खासदार विशालदादा पाटील आणि माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी आज जत येथे अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी लाभ क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मांडण्यात आल्या। दोड्डाणा परिसरात अद्याप म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले नसल्याची गंभीर तक्रार करण्यात आली। तसेच उमदी भागातील विठ्ठलवाडी आणि उमदीपर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। शेवटच्या टोकावरील गावांना व शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली। यावर खासदार विशालदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये असे सांगितले। पाणी वितरण करताना नियोजनबद्ध पद्धतीने आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार पाडावी। तसेच ज्या भागांमध्ये पाणी पोहोचले नाही त्या भागांना प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी खासदार पाटील यांनी सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले। भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडण्याच्या स्थितीत आहेत। त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आता गंभीर बनत चाललेला आहे। अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे पाणी हे शेतकऱ्यांसाठी मोठे आधार ठरत असल्याने पाणी वितरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत पाण्याअभावी द्राक्ष, ऊस, भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले। अनेक ठिकाणी जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देखील अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडत लाभ क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा अशी मागणी केली। पाणी वितरणामध्ये पारदर्शकता ठेवून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। या बैठकीस प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी गडदे साहेब, अजिंक्य जाधव यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हैसाळचे पाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे, शेतकरी वंचित राहणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।